रक्तवर्ण श्वेत हे सूक्ष्म कारण ते श्याम ऐसे देखा निळावर्ण देह महाकारण साजिरा ज्योतीचा मोहरा अलक्ष लक्ष्मी ज्ञानदेव म्हणे सर्व हे चैतन्य मन हेची धन्य धन्याचेनी माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी बोबी अनुभवावी या ध्यानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग आणि त्यातील श्लोक क्रमांक 2 त्यावर माऊलींनी ज्ञानेश्वरी 8व्या अध्याय या श्लोक क्रमांक 1 वर केलेलं भाष्य ओवी क्रमांक 2 याचं आज आपण चिंतन करणार आहोत. सुरुवातीलाच 8व्या अध्यायाच्या प्रथम श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, अर्जुन भगवंतांना विचारतो आहे की किम तद ब्रह्म किम अध्यात्मं किम कर्म पुरुषोत्तम अधिभूतांच किम प्रोक्तम अधिदैवं किमुच्यते. देवा, मला सांगा, किम तद्ब्रह्म, किम अध्यात्म, ब्रह्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, सकाम कर्म म्हणजे काय, अधिभूत म्हणजे सृष्टी म्हणजे काय, आणि सृष्टी कशाला म्हणायचं, आणि देवता कोण, या 5 प्रश्नांचा या ठिकाणी अर्जुनानं विचारणा केलेली आहे. आणि दुसऱ्या श्लोकामध्ये याच अध्यायाच्या 3 प्रश्न, असे एकूण 8 प्रश्न अर्जुनानं विचारले आहे. 7व्या अध्यायाच्या शेवटी भगवंत सांगतात की जरा मरण मोक्षाय मामाश्रिते तेंतिये ते द्वंद्व मोह निर्मुक्ता भजन्ते माम दृढव्रता. अर्थात जे मला शरण येऊन वार्धक्य, अर्थातच ज्याला आपण म्हातारपण म्हणतो, आणि मरण यांच्यापासून सुटण्याचा प्रयत्न करतात ते पुरुष अर्थातच ज्ञानी असतात. कारण मानवी जीवनामध्ये या 2 अवस्था मानवाच्या नशिबी येतातच महाराज, बहुत करून. एक म्हातारपण आणि दुसरं मरण, आणि या दोन्ही गोष्टींचा मनुष्याला फार भीती असते. या दोन्ही गोष्टींची वृद्धापकाळ येऊच नाही वाटतं, आणि मरण तर अजिबात येऊ नाही वाटतं महाराज. परंतु दोन्हीही येणार म्हणजे येणारच. पण भगवंत म्हणतात, या 2 गोष्टीविषयी जो चिंतन करतो, वार्धक्य आणि मरण, आणि याच्यापासून सुटका होण्यासाठी जो प्रयत्न करतो, तो पुरुष अर्थातच ज्ञानी असतो. कारण माणसाचा एक स्वभाव आहे महाराज, मायेच्या प्रभावाखाली म्हणा किंवा अहमबुद्धीने म्हणा, म्हातारपण जसं काही आपल्या वाट्याला नाहीच आणि मरण तर नाहीच नाही, अशा आवेशामध्ये मनुष्य वागत असतो. वास्तविक मरणाचं चिंतन न करता जगणं ही मायेच्या करवी भगवंताने केलेली व्यवस्था आहे. कारण मरणाचं प्रत्येक क्षणाला जर स्मरण होऊ दिलं तर जगण्यामध्ये अर्थच वाटणार नाही महाराज. काय, शेवटी कितीही केलं तरी मरायचं आहे. अशा या निरुत्साही विचारानं जीवनातला आनंदच हिरवून घेतला जाईल. म्हणून भगवंताची खरं तर ती कृपाच आहे. परंतु भगवंत सांगतात की या 2 गोष्टींचं चिंतन करतो तो चुकीच्या मार्गानं जाऊ शकत नाही. कारण हे शरीर एक न एक दिवस देहिन्नोऽस्मिन् यथा देहे कौमार्यं यौवनं जरा तथा देहांतर प्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति. दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात की बालपणातून कौमार अवस्थेत, कौमार्यातून तारुण्य, तारुण्यातून म्हातारपण आणि म्हातारपणातून
या शरीरातून दुसऱ्या शरीरात आत्मा प्रवेश करतो. वासांसी जीर्णानी यथा विहाय नवानी ग्रहणाती नरोपराणी. आणि ते कसं? आपण जुनं वस्त्र टाकून द्यावं आणि नवीन परिधान करावं, इतक्या सहजतेने जीवसुद्धा एक शरीराचा त्याग करून दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेशित होत असतो. म्हणजे आत्मा मरत नाही. मरणाचं चिंतन करणाऱ्याला ज्ञानाची प्राप्ती होऊन या गोष्टीचा उलगडा होतो आणि म्हणून तो मरणाला घाबरत नाही. दुसरं, परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. त्यामुळं गालावर सुरकुत्या पडणार आहेत, केस पांढरे होणार, सर्व अवयव हळूहळू क्षीण होत जाणार. या सगळ्या गोष्टींचा असा ज्ञानी पुरुष सहजपणे स्वीकार करतो. तो ती ईश्वराची मर्जी आहे, विधी लिखित आहे, त्याप्रमाणे वाट्याला आलेल्या या सगळ्या अवस्था, हे सगळे भोग अगदी मरणासह आपल्याला भोगूनच सारावे लागणार. याचं यथार्थ ज्ञान अशा ज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी झालेलं असतं. आणि म्हणून ते ब्रह्म, संपूर्ण अध्यात्म आणि संपूर्ण कर्म हेही ते जाणतात. आणि अर्थातच हे सर्व माझ्या ठिकाणी जाऊन अत्यंत श्रद्धेनं निष्ठेनं मला शरण येतात, भगवंत म्हणतात. कारण मरण अटळ आहे, म्हातारपणही अटळ आहे, ते येणार आहेत, मग त्याची भीती कशाला? मग शाश्वत जे आहे, ईश्वर तत्व जे आहे, त्याची शिदुरी आपण बरोबर घ्यावं. म्हणून ईश्वराच्या ठिकाणी, भगवंताच्या ठिकाणी ते सर्वार्थानं शरण येतात. आणि त्यामुळे होतं काय की भगवंत म्हणतात त्यांना माझ्या धामाचं अर्थातच मोक्षप्राप्ती सहजपणे होत असते. अर्जुन, भगवंताचं हेच सांगणं या अध्यायाच्या सुरुवातीलाच प्रश्न रूपानं मांडतोय. आणि यावर भाष्य करताना माऊली दुसऱ्या ओवीमध्ये अर्थातच 8वा अध्याय अक्षर ब्रह्मयोग यावर भाष्य करताना म्हणतात, सांगा कवनते ब्रह्म काय सया नाम कर्म अथवा अध्यात्म काय म्हणिपे. या ओवीमध्ये अर्जुन भगवंतांना 3 प्रश्न विचारतो आहे की सांगा कवनते ब्रह्म, ते ब्रह्म कोणता आहे देवा मला सांगा. काय सया नाम कर्म, आणि कर्म कशाचं नाव आहे, कशाला कर्म म्हणावं तेही मला सांगवा. अध्यात्म अथवा अध्यात्म काय म्हणिपे, आणि 3रा प्रश्न विचारतो की अध्यात्म कशाला म्हणतात हेही मला तुम्ही सविस्तर सांगा देवा, कारण मला हे जाणून घ्यायचं आहे. हे जाणून मला त्या दृष्टीनं तयारी करायची आहे. म्हणजे भगवंताचा उपदेश अर्जुन सर्वार्थानं आत्मसात करतोय. म्हणूनच तो भगवंताला विचार, कारण भगवंत सांगतात प्रयाणकाले 7व्या अध्यायाच्या शेवटी, प्रयाणकाले पीच मामते विदुर व्यक्त चेतसहा, मला संपूर्णपणे जाणून अंतसमयी म्हणजे श्वासाबरोबर माझं नाम आणि माझं रूप त्याच्या श्वासाबरोबर बाहेर येतं. म्हणजे ही शिदुरी त्याच्या जवळ असल्यामुळं त्याला मोक्षाची प्राप्ती सहज होते. मग ही शिदुरी प्राप्त करण्याकरता काय पाहिजे तर साधी भूतादी दैवम माम साधी यज्ञम च ये विदू, सर्वे सर्वा मीच आहे हे त्यानं जाणून घ्यायला पाहिजे. मग भगवंताला जाणण्याचे अंग कोणते आहेत ते अर्जुनानं हेरलं. आणि मग अर्जुन या ठिकाणी प्रश्न विचारतोय भगवंताला. या अध्यायाच्या सुरुवातीलाच 1ल्या आणि 2ऱ्या श्लोकामध्ये एकंदरीत 8 प्रश्न अर्जुनानं विचारले आहे. आणि या प्रश्नाचं भगवंताने या अध्यायामध्ये व्यवस्थितपणे विस्तारपणे त्याचं उत्तर दिलेलं आहे. ते आपण आत्मसात केलं तर अर्थातच कृष्ण भावना भावित होण्याच्या प्रती आपण सहजपणे मार्गस्थ होऊ शकतो. त्याकरता मात्र दररोज नित्यनेमानं याचं श्रवण करणं आवश्यक आहे. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.